पण एवढी सगळी गर्दी लक्षात घेता प्रीती तसं एकच प्रवेशद्वार आहे वानखेडेचं तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बरोबर आहेत फोन लाईनवरती त्यांच्याशी आपण बोलूयात शिंदे साहेब आपण बघतोय अनपेक्षितरित्या गर्दी वाढलेली आहे या दृष्टीने आपल्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना काय सूचना देण्यात आल्यात मुंबई पोलिसांशी बोललो मी प्रचंड जल्लोष आहे लोकांमध्ये एक आनंद आहे आपल्या टीम इंडियाचं स्वागत करायला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळे लोक एकदम उत्साहामध्ये त्यांच्या स्वागतासाठी आलेत मुंबईत रस्त्यावर पण कुठेही काही चेंगराचेंगरी होऊ नये कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये आणि म्हणून मी यांना पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सगळ्यात नियोजन व्यवस्थित करा आणि खेळाडूंनाही कुठली गैरसोय होऊ नये आणि आपल्या खेळाडूंवर प्रेम करणारी जनता जी आहे मुंबईकर त्यांनाही कुठली अडचण होऊ नये आणि मी T20 विश्वचषक विजेते आपले सर्व टीमचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो कॅप्टन रोहित शर्मा आणि आपलं प्रशिक्षक राहुल द्रविड आणि जो कॅच घेतला सूर्यकुमार यादव या सगळ्यांचंच मनापासून तो टर्निंग पॉईंट ठरला कारण अशाच एकदा पूर्वी 83च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच अफलातून कॅचमुळे ती मॅच अजरामर झाली होती आणि म्हणून असं रे सूर्यकुमारचं देखील मनापासून अभिनंदन रोहित शर्माचे मनापासून अभिनंदन अख्ख्या सगळ्या आपल्या टीमचं भारतीय क्रिकेट टीमचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं पुन्हा एकदा त्रिवार शिंदे साहेब आपण स्वतः मॅच बघितली होती का आणि जर बघितली असेल तर यातला आपल्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा क्षण कोणता एकनाथ शिंदेजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही कारणास्तव त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नसावा शिंदे साहेब आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय शिंदे साहेब आपण मॅच बघितली का मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलेलं आहे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित ठेवा कुठेही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून म्हणून त्यांनी विशेष सूचना देखील देऊ केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या संवादामध्ये म्हणजे न्यूज 18 लोकमत बरोबर साधलेल्या एक्सक्लुझिव्ह संवादात त्यांनी 83च्या वर्ल्ड कपची देखील त्यांच्या वतीनं आठवण सांगितली चला आज दिवसभर जर आपण पाहिलं आज सकाळपासून टीम इंडियाची वाट बघितली जात होती बार्बाडोसवरनं विशेष चार्टर्ड विमानाने आज टीम इंडिया जी आहे ती नवी दिल्लीत दाखल झाली आणि त्यानंतर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीकरता म्हणून तिथे गेलेली होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला वर्ल्ड कपच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांचे असलेले अनुभव त्यांनी घेतलेली मेहनत फिटनेस काय स्ट्रॅटेजी मैदानावरती तुमची होती कशा पद्धतीने इतर टीम बरोबर खेळताना तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत होता काही प्रसंग असे आहेत का जे आवर्जून तुम्हाला शेअर करावेसे वाटतील या दृष्टीने म्हणून त्यांच्याशी संवाद साधला आणि हसत खेळत असा हा सगळा संवाद जो आहे तो पार पडला त्याची दृश्य आपण बघतोय त्यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडपासून तर क्रिकेट टीमचा प्रत्येक प्लेयर पदाधिकारी यामध्ये बसल्याचं आपण पाहतोय त्यामुळे फार खेळीमेळीच्या वातावरणात हा सगळा संवाद जो आहे तो पार पडलेला आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील उत्सुकता होती की हा विजय आपल्या टीम इंडियाने कसा मिळवला 17 वर्षांनंतरचा हा विजय आहे 17 वर्षांपूर्वी आपण जर पाहिलं तर धोनीच्या नेतृत्वात आपण विजय मिळवलेला होता आणि यंदा खरं तर पंतप्रधानांनी खास आवर्जून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील त्यांच्या निवृत्तीबद्दल म्हणजे T20 मॅचमधील त्यांच्या निवृत्तीबद्दल आणि त्यांच्या पुढच्या प्लॅनबद्दल त्यांनी विचारलं असणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि खास करून हार्दिक पांड्या कारण हार्दिक पांड्या देखील या ठिकाणी हसून त्यांच्याशी बोलताना दिसतोय कारण स्वतः त्यांनी कबूल केलं होतं की गेल्या विश्वकप पराभवानंतर ज्या प्रकारे त्याला ट्रोल केलं गेलेलं होतं त्यातनं म्हणजे ते नैराश्य मनात न ठेवता मेहनतीच्या जोरावर त्यांनी हा विजय जो आहे या विजयामध्ये तो वाटेकरी ठरला
या